महाराष्ट्रातील महिलांच्या संघर्षमय यशोगाथा पुढे आणणारा एक नंबर न्यूज चॅनल म्हणजेच श्री राधिका न्यूज चॅनल। एक पाऊल पुढे, फक्त आणि फक्त महिलांच्या हक्काचे व्यासपीठ। सर्वांना नमस्कार। मातृदिनानिमित्त आपण राधिका फाउंडेशनच्या इथे सर्वांना एक एक मेंबरला बोलवत असतो आणि प्रत्येक महिलेच्या अंगी काहीतरी एक उपजत गुण असतो, तर तो आपण समाजापर्यंत पोहोचवत असतो। तसंच आज आपल्याकडे रोहिणीताई आलेल्या आहेत। रोहिणीताई, आपलं स्वागत आहे। रोहिणीताईंचं काय स्पेशल आहे ते आपण त्यांच्याकडनं जाऊन घेऊया, कारण की त्यांच्याकडे जी स्पेशालिटी आहे ती आजकालच्या ह्या जनरेशनसाठी खूप उपयुक्त आहे। तर जाणून घेऊया, त्यांच्याशी आपण छोटासा संवाद पण करूया, की जेणेकरून तुम्हालाही काही माहिती मिळेल आणि माझ्याही ज्ञानात भर पडेल। रोहिणीताई, तुमचं बालपण कसं गेलं? बालपण छान गेलं असं। म्हणजे किती भाऊ बहीण? मला एक भाऊ आहे मोठा आणि मी, आम्ही दोघंच भाऊ बहीण आहे। आणि आमचं बालपण एकदम छान गेलं। पहिले तर आम्ही कोल्हापूरला होतो, माझ्या वडिलांची तिकडे पोस्टिंग होती। आणि नंतर माझा जन्म झाला त्यानंतर आम्ही 4 वर्ष तिकडेच होतो। त्यानंतर मग इकडे आलो नाशिकला। आणि नाशिकला इथे जुन्या नाशिकमध्ये आजी बाबा इकडेच राहतात त्यांचे। सोमवारपेठ आणि बुधवारपेठ आईचं माहेर आहे। अरे वा, जुन्या नाशिक। म्हणजे आईचं माहेर पण नाशिक आहे आणि आजी आजोबा इथेच राहतात त्यामुळे। तर चल, नाशिक ही तर एक बेस्ट सिटी आहे। आपण म्हणतो की नाशिकमध्ये जो व्यक्ती येणार, कारण की ही पुण्यभूमी आहे, इथे रामाचा वास झालेला आहे, तर आपण म्हणतो की नाशिक सारखी पुण्यभूमी नाही। आणि शिक्षणासाठी पण नाशिक खूप उपयुक्त आहे। आणि तसंच आपण जे काही कारखाने किंवा IT क्षेत्र म्हटलं तर त्यासाठी, शिक्षणासाठी नाशिक इज द बेस्ट। हवामान म्हटलं तरीही तसंच आहे। तर खरंच तुम्ही कोल्हापूरवरनं नाशिकला इथे आलात, त्याबद्दल खरंच तुम्हाला कसं वाटतं नाशिकला? नाशिक तर छानच आहे। ऑलरेडी आई वडील तर इथलेच आहे प्रॉपर, त्यामुळे छानच आहे नाशिक। मेन म्हणजे थंड ठिकाणी आपल्या तरी नाशिक। म्हणजे बाकीपेक्षा तरी नाशिक इज थंड आहे। तर असं भावाशी कधी भांडण झालं लहानपणात? लहानपणी तर चालूच असतं। म्हणजे मग असं की मी लहान आहे, मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे, असं कधी घडतं? ते तर फारच, म्हणजे हट्टी मीच होते घरात। तो बिचारा समजून घ्यायचा आणि तो मोठा होता त्यामुळे त्याला समजूनच घ्यावं लागायचं। आणि म्हणतात ना की आई पण म्हणत असेल, अरे ती मुलगी आहे, तिला असं करून दे, तिला तसं करून दे, असं पण होत असेल कधी? होतं ना। तर म्हणतात ना की मुलीला प्राधान्य सुरुवातीपासून देत आलं आहे आणि आता गव्हर्नमेंटने पण आपल्याला 50% करून दिलंय, जे मुलगा मुलगी समानता आपल्याला आता इथे सुद्धा झालेली आहे। तर तुम्ही शिकताना तुमचा एम्स काय होता? माझं शिक्षण तर ऑलरेडी कमीच झाले, कारण की माझे वडील फार प्यायचे त्यावेळेस। मग आईचे ऍक्टिव्ह होतं, त्यामुळे जास्त काही शिक्षण झालं नाही। तर त्यावेळेस मला फक्त एवढंच होतं की आपण चांगलं शिकायचं आणि काहीतरी करायचं, पण काय करायचं हे असं माइंडसेट नव्हतं। तर म्हणतात ना की माइंडसेट नसल्यानंतर पण की आपण काहीतरी एक क्षेत्र निवडलं असेल, आपल्या मनात काहीतरी असेल की मी हा विचार करते, शिक्षण कमी झालं तरी काय झालं, मी हे करून दाखवेल, तर काय करू? तेव्हा मला मेकअप आणि याची फार आवड होती। मेकअपची आवड होती, म्हणजे ब्युटी क्षेत्रात जायची फार आवड होती। मग ते आईने मला ओळखलं की हिला जास्त करून हेच आवड तिकडे कल आहे। मग त्यामुळे मग आईने तेव्हापासूनच मला हे क्लास वगैरे लावणं हे पण मी एक म्हणजे प्रेक्षकांना सांगू इच्छिते आणि रोहिणीला सांगते की म्हणतात ना की डिग्री ही फक्त कागदोपत्री असते, खरं नॉलेज हे जनरल असतं आणि प्रॅक्टिकल असतं। कागदोपत्री इतके शिकलेले असतात, मोठमोठ्या डिग्र्या हाताशी घेतलेल्या असतात, पण म्हणतात ना की डिग्र्या हाताशी असलेल्याला काही फायदा होत नाही, त्याला काही विचारलं तर तो लवकर उत्तरही देणार नाही। पण ज्याने प्रॅक्टिकल नॉलेज केलेलं आहे, ज्याला जनरल नॉलेज माहिती आहे, तो त्याचं उत्तर पटकन देईल, कारण की तो अनुभवलेला आहे। फक्त लिहिणं हे चुकीचं आहे, त्यासाठी काय तर प्रॅक्टिकल महत्त्वाचं आहे। तर ह्यांनी सांगितलं आपल्याला की माझं शिक्षण कमी झालं। शिक्षणाचं काहीच नसतं, बेस असतो तो प्रॅक्टिकलवर असतो।
तर तुम्ही जे ब्युटी क्षेत्र निवडलं तर त्याच्यात तुमची प्रॅक्टिस कशी झाली? प्रॅक्टिस म्हणजे मी 9 वर्ष जॉब केला आधी. ओके. म्हणजे ब्युटी पार्लरमध्ये जॉब केला आणि मग जॉब करूनच माझी भरपूर प्रॅक्टिस झाली. आधी तर 1 वर्ष मी क्लास केला आणि मग त्यानंतर 9 वर्ष जॉब केला. असे 10 वर्ष माझे याच्यात गेले. आणि मग नंतर मग आता मी स्वतःचं मग हे घेतलंय पार्लर. हो, पार्लर. ते धन्वंतरी कॉलेजच्या समोरच आहे. धन्वंतरी कॉलेजच्या समोरच आहे. तर कसा स्कोप आहे आणि केव्हापासून टाकला आहे? आता तर 5 वर्ष झाले ते घेऊन. आणि माझं होम सर्व्हिस पण चालतं. ब्युटिशियन ॲज अ ब्युटिशियन म्हणून होम सर्व्हिस पण करते. तर जेव्हा तुम्ही होम सर्व्हिस करता तर होम सर्व्हिस करता करता तुम्हाला म्हणजे तुम्ही कुठेतरी एखाद्यांच्या घरी गेलेले आहात, समजा त्यांना फेशियल करायचं आहे, फेशियलला नाही म्हटलं तरी 1 तास 1.5 तास जातो, आरामशीर जातो, 1 ते 1.5 तास. तर मग त्या 1-1.5 तासामध्ये तुमच्या पार्लरमध्ये कस्टमर आलं तर काय? तिथे ना आईनी मशीन ठेवली आहे, तिची शिलाई मशीन. आई त्याचं करते, मग त्यामुळे ती असते तिथे. मग ती सांगते किंवा मग मला अपॉइंटमेंट घेऊनच येतात जे पण येतात क्लायंट. पण मग कधी असं हॅरेसमेंट झाली असेल की समजा तुम्ही होम सर्व्हिससाठी पंचवटीमध्ये आहात आणि तुम्हाला जायचं आहे तर मग टायमिंग कसा? मग मी टायमिंग ॲडजस्ट करते. म्हणजे आधी जर समजा एका क्लायंटला दिला असेल टाइम तर 1.5-1 तासानंतर त्यांना देते. म्हणजे काम बघून जसं काम असेल त्या हिशोबाने काम बघून मग टायमिंग सेट करतात. तर मग आता तुम्ही आईला जो मदत करतात, आई म्हणजे तुम्ही आई आणि मुलगी जी मदत एकमेकांची, तर कसं वाटतं? छान वाटतं आता छान वाटतं. तर म्हणजे जेणेकरून कसं असतं की जेव्हा एक मुलगी असते ती आपल्या आईला काहीतरी एखादी वस्तू घेऊन देते, तर जेव्हा तुम्ही पार्लरमध्ये जॉब करत होतात 9 वर्षामध्ये, जेव्हा तुम्ही तुमच्या आईसाठी एखादी गिफ्ट सुरुवातीला घेतलं असेल तर आईला कसं वाटलं? खूप छान वाटलं तिला. पहिले तर मी तिला म्हणजे एकदा साडी घेतली होती पहिल्यांदाच. त्यानंतर मग ते 500 नोटा बंदी झाल्या होत्या, त्यावेळेस मी तिला गळ्यातलं म्हणजे मंगळसूत्र घेऊन दिलं होतं डायरेक्ट पट टाकून. मग ते तिला खूप छान वाटलं त्यावेळेस. आणि म्हणजे अजूनही मी तिच्यासाठी करते तर तिला ते आहे. पण मग जी म्हणतात ना की आई जे आपण कितीही म्हणतात ना की 100-200ची वस्तू जर मुलीच्या पहिल्या पगारात आईला जेव्हा जाते तर ते म्हणजे तो आनंद एक वेगळाच असतो त्या आईला. तर त्यावेळेस आईने काय होतं? तिला खूप आनंद पण झाला आणि तिला म्हणजे माझ्यावर थोडं हे पण झालं की अभिमान वाटला की आपली मुलगी काहीतरी करते आहे. म्हणजे जे क्षेत्र निवडून दिलं तिने मला, तर त्यात मी पण म्हणजे चांगलाच हे केलंय. तर आता तुम्ही ह्या ब्युटीच्या क्षेत्रात आहात तर तुम्हाला अजून काय पुढे हवं? ब्युटी क्षेत्र अजून तुम्ही कितपत पुढे नेण्याचा विचार? अजून वाढवायची इच्छा आहे माझी. तसं म्हणजे अजून जे काही नवीन टेक्नॉलॉजी आले, नवीन जे काही आहे आलेलं, आता माझं झालंय 16 वर्षापूर्वीचा क्लास. मग आता नवीन जे काही आले ते पण मला शिकायची इच्छा आहे आणि ते पण अजून पुढे डेव्हलप करायची इच्छा आहे. तर आता तुम्ही प्रेक्षकांना सांगा की तुमच्या पार्लरमध्ये काय काय? नमस्कार, माझं नाव रोहिणी गायकवाड. रिया ब्युटी पार्लर म्हणून माझं पार्लर आहे आणि माझ्या पार्लरमध्ये ब्लीच, फेशियल, वॅक्सिंग, मॅनिक्युअर, पेडिक्युअर, हेअर स्पा, बॉडी मसाज, बॉडी पॉलिशिंग आणि मेकअप, ब्रायडल मेकअप, सायडर मेकअप, पार्टी मेकअप हे सर्व होतं. अच्छा. तर आता म्हणतात ना की तुम्ही आत्ताच मला सांगितलं की मला पुढे शिकण्याची इच्छा आहे. तर आपण सध्या बघतो की साडी ड्रिपिंगमध्ये खूप पुढे गेलेले आहेत. म्हणजे आपण पाहिजे तशा साड्या वेअर करण्याची पद्धत राहते 6 वारीच, मग ते आपण वेगवेगळ्या पद्धतीने एक लुक वेगळं येतं तसं. तर तुम्हाला त्या क्षेत्रात जर जायचं असेल तर तुमची काय करू शकेल मी ते, कारण की ऑलरेडी तुम्ही म्हणजे त्या पार्लरच्या क्षेत्रात आहात. तर एखाद्या पार्टीच्या ह्याच्यात जर आता सिंगल पिनअप ही एक वेग झालेलं आहे, पण मग त्या अगेन्स्ट अजून काही शिकण्याची इच्छा?
म्हणजे साडी रॅपिंग जे अजून नवीन नवीन जे काही येतं ते पण मला म्हणजे आहे इच्छा आहे असं काही. म्हणजे त्यात जर तुम्ही केलं तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही पुढे जाऊ शकता? त्यातच फक्त असं नाही, मग मेकअपचं झालं, अजून जे काही नवीन हायड्रा आहे ते जे आलेलं आहे नवीन, तर त्यात पण मला म्हणजे इंटरेस्ट आहे की Interest. हां पुढे जायला. पुढे जायचं. आता आजकाल कलरिंग, हो थँक्यू. हेअर कलर, तर त्याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता? हेअर कलरिंगचं आता ग्रे हेअर तर सर्वांचेच होतात ऑलरेडी, म्हणजे अगदी लहान मुलांपासून होतात. शक्यतो लहान मुलांचं तर हे करूच नाही. आणि जे काही आता जे वयस्कर एजेड ज्या व्यक्ती आहेत, ओल्ड व्यक्ती, त्या पण जेव्हा करतात तर त्यांना पण कधी कधी म्हणजे स्किनचा त्रास होतो. पण मग शक्यतो जो आपल्याला सूट होईल कलर तोच करावा. असं वेगळं म्हणजे नवीन आलं आहे मार्केटमध्ये मग आपण ट्राय करून बघू असं ते टाळावं. जे सूट होत असेल ते करायला काही सर. तर आपण म्हणतो की कलरिंग करणं हे तुमचं पार्लर कुठे आहे एक्झॅक्टली? आपल्या प्रेक्षकांना जरा सांगता का? म्हणजे ते पण तुमच्याकडे कधी येण्याची इच्छा असेल तर येऊ शकतात नक्कीच. कामतवाडा अभियंता नगरला आहे, नवशक्ती अपार्टमेंटमध्ये रिया ब्युटी पार्लर म्हणून आहे माझं पार्लर. आणि तुम्ही होम सर्व्हिस देतात त्याबद्दल पण प्रेक्षकांना थोडंसं सांगा. मी होम सर्व्हिस पण देते. म्हणजे आता तर 17 वर्ष झाले मी करते होम सर्व्हिस. तर माझ्याशी कॉन्टॅक्ट पण करू शकता, म्हणजे ओळखीच्याच ठिकाणी शक्यतो मी प्रिफर करते जायला, कारण की थोडी हे असते त्यामुळे. तरी मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचा नंबर सांगा. माझा नंबर आहे 8208186117. तर आता तुम्ही तुमची माहिती प्रेक्षकांपर्यंत दिली आहे, तुम्ही होम सर्व्हिस पण देतात आहात आणि तुम्ही बॉडीचं पण सांगितलं की आता मला फक्त जाता जाता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही ह्या ब्युटी क्षेत्रात उतरले आहेत, खूप छान आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. तर समजा असं कुठे कॅम्प वगैरे ऑर्गनाईज होतात तर तिथे तुम्ही जातात का? एकदा गेलेले, म्हणजे ते स्वामीनारायण मंदिर आहे ना, तिथे हे होतं, कार्यक्रम होता, म्हणजे ओपनिंग होतं त्या मंदिराचा. तर तिथे होता तो मेकअपचा हे होता, तिथे मी गेले होते. म्हणजे एकसारखं मेकअप करायचं होतं, एकसारखी हेअरस्टाईल ते होतं असं सर्वांना, म्हणजे लुकआउट. लुकआउट तसं होतं. तर ते करायला एकदा गेले होते. तर पहिला अनुभव कसा झाला? छान होता, म्हणजे थोडा हेक्टिक पण होता पण खूप छान वाटलं. म्हणजे तसाही अनुभव पाहिजे आयुष्यात की पुढे जाता येतं आपल्याला. म्हणजे मला तेच विचारायचं होतं की समजा जर तुम्ही कधी केला नसेल, असा करण्याचा कधी तुम्हाला योग आला तर तुम्ही करण्यास तयार असणार. हो, तुमचं तितकं प्रिपरेशन आहे का माइंडमध्ये? आहे, करू शकते मी. करू शकतात. तर नक्कीच आजकाल भरपूर ठिकाणी आपण बघतो की रॅम्पवॉक होत असतात, भरपूर ठिकाणी असे शोज होत असतात, तर त्यावेळेस ब्युटिशियनची गरज लागते. तर त्याही वेळेस जर तुम्ही ताईंना संपर्क केला तर म्हणतात ना की एकमेका सहाय्य करू ओघे थोडी सुपंत, हे तर आपलं ब्रीदवाक्यच आहे. तर तसं आपल्याकडे सर्व येणाऱ्या मेंबरला आपण हेच सांगत असतो की प्रत्येकाने बाहेरच्यांना ऑर्डर देण्यापेक्षा आपण आपल्या आपल्या घरातल्या मेंबरला ऑर्डर द्या, जेणेकरून त्यांचाही फायदा होतो आणि आपण हक्काने त्यांना काहीतरी गोष्टी सांगू शकतो. तर सगळ्यांनी आपला जो हक्क आहे तो परिवारातलाच हक्क असतो, त्यामुळे नेहमी परिवारातल्यांनाच पहिले प्राधान्य द्या. तुम्हाला कधी होम सर्व्हिस लागली तर रोहिणी त्यांना सांगा, किंवा पार्लरमध्ये जायचं असेल तर त्यांची अपॉइंटमेंट घ्या आणि त्यांच्याकडे जा. नक्कीच आपल्याला आणि त्यांना दोघांनाही फायदा होईल. रोहिणीताई, तुम्ही आल्यात, खूप छान प्रकारे आम्हाला समजून सांगितलं, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.